गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्या बाळा गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा हे ना करायचा नाही औंधा आला 10 थरांचा गोविंदा गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्या बाळा गोविंदा रे गोपाळा। नवी मुंबई में एक छत्र राज के काल में बड़े भ्रष्टाचार, 24 घंटे पानी पूर्ति के बीच शहर में मंडराता जल संकट, बिगड़ी स्वास्थ्य सेवा और बदहाल शिक्षा व्यवस्था के खिलाफ आवाज उठाने वाले महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे के नेतृत्व में ऐरोली में नवी मुंबई युवक जिला कांग्रेस द्वारा जल्लोष 2024 परिवर्तन की दहीहंडी का जोरदार आयोजन कर नवी मुंबई प्रशासन काल में बिगड़ी व्यवस्था के खिलाफ यलगार किया। इस अनोखी परिवर्तन की दहीहंडी को सलामी देने के लिए मुंबई और नवी मुंबई के कई कोनों से गोविंदा पथक आए, मगर पहली बार वडाला के श्री गणेश महिला गोविंदा पथक ने परिवर्तन की दहीहंडी फोड़कर नवी मुंबई में परिवर्तन सुनिश्चित किया। इस परिवर्तन की दहीहंडी का हिस्सा बनने यहां भिवंडी के एनसीपी शरद पवार गुट के सांसद बाळ्या मामा मौजूद रहे, जिन्होंने आगामी चुनाव में नवी मुंबई में परिवर्तन निश्चित है ऐसा विश्वास जताया। अनिकेत म्हात्रे यांच्या वतीनं आज इथं जो परिवर्तन दहीहंडी उत्सव हा इथं जो साजरा केला, खरं म्हटलं तर जल्लोष 2024 एकंदरीत जल्लोष म्हटलं तर परिवर्तन आलं आणि परिवर्तनाची दहीहंडी आज इथं उत्सव साजरा झालेला आहे। नवी मुंबईकरांसाठी मित्रमंडळी खास उत्सवाची एक मेजवानी होती, कारण मी जरी उशिरा आलो तरी मी सतत दिवसभर माहिती घेत होतो। खूप मोठ्या प्रमाणात इथं अनेक गोविंदा पथक इथं येऊन गेले, या उत्सवात सहभागी झाले आणि हा जो कार्यक्रम आहे हा यशस्वी करण्यासाठी या सगळ्या युवकांनी एक खूप मोठं योगदान इथं दिलेलं आहे आणि खरोखर उत्कृष्ट असं आयोजन देखील इथं केलेलं आहे आणि म्हणूनच मी अनिकेत म्हात्रेंचे अभिनंदन करतोय आणि एवढंच सांगेन की परिवर्तन हे होतच असतं आणि परिवर्तन संसाराचा नियम आहे। त्याच्यामुळं येत्या निवडणुकांमध्ये आपण नवी मुंबईमध्ये नक्की परिवर्तन बघाल असा विश्वास मी व्यक्त करतो। बदल तर व्हायला नक्कीच पाहिजे, परंतु जोही महाविकास आघाडीचा विषय आहे, सध्या ही सीट कोणाच्या वाट्याला जातो माहीत नाही, परंतु मी अनिकेतला एवढंच सांगेन, अनिकेतला नाही सगळ्या तरुण वर्गाला सांगेन की आपण सगळेजण राजकारणात या। जेव्हा तरुण लोक राजकारणात येतात ना तेव्हा कामाचा किंवा इतर सर्व गोष्टींचा स्पीड वाढतो आपोआपच आणि तरुणांमध्ये धमक असतं आणि म्हणून मी तर म्हणेन की तरुणांना संधी ही द्यायलाच हवी आणि तुम्ही जेव्हा जेव्हा तरुणांना संधी देता तेव्हा तेव्हा नक्की परिवर्तन होतंय। विश्वास व्यक्त करतोय, मी देखील एक खासदार असल्यामुळे महाविकास आघाडीचा जबाबदार घटक आहे, परंतु माझे नक्की प्रयत्न असतील। अनिकेतसाठी मी नक्की प्रयत्न करेन। अरे मी खुलेआम बोललो, मी नक्की प्रयत्न करेन, नक्की मी एकदा बोललो ना तर मी मनापासून प्रयत्न करतोय। यस, महाविकास आघाडीचं, मी कुठल्या पक्षाचं बोलत नाही। महाविकास आघाडीकडून संधी मिळाली तर त्याने ती संधी स्वीकारावी आणि नक्कीच परिवर्तन होईल। बस शुभेच्छा एवढंच असतील की बाबा येणाऱ्या निवडणुकामध्ये प्रयत्न करावे, तो तरुण आहे त्याला संधी मिळावी अशा प्रकारचं वातावरण निर्मिती देखील या नवी मुंबईमध्ये झालेली आहे आणि जेव्हा ही वातावरण निर्मिती होते साहजिकच जरी ते काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व असले तरी महाविकास आघाडीचे ते घटक आहेत आणि आपण पाहत असाल की अशा काही वेळेस ज्या गोष्टी घडल्या जातात की ऐन वेळेस महाविकास आघाडीचाच घटक असू शकतो, तिथून देखील लढाची वेळ येऊ शकतो।
परंतु विश्वास आहे लोक स्वीकारतील. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.